तर वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे एक भूतिया जागा जिथं की रात्रीचं जायचं अवघड आहे, त्यामुळं आम्ही दिवसात जाणार आहे. ती त्या साईडला जागा आहे. तर आत्ता मी आणि प्रेम आलो आहे त्या जागेला एक्सप्लोअर करायला. इथं प्रेम बसला आहे. तर मस्तपैकी आम्ही जाऊन ती जागा एक्सप्लोअर करतो का, तर रात्रीचं आम्ही जाऊ शकत नाही. रात्रीचं तिथं जाणं जरा धोकादायक आहे. इथे जाऊया तिकडं. तर तुम्ही बघू शकता किती दाट जंगल असल्यासारखं इथं. तर आता जागा जास्त लांब नाही, ती जवळच आहे. इथली इथं तर जागा आहे ती, पण तरी रात्रीचं कोण नाही जात तिथं. मग प्रेम इथून इथून जायला तर अडचण भरपूर आहे, पण काय नाही, मोकळे मोकळे रस्ते. मग आम्ही जातो तिकडं. चल प्रेम, घाबरू नको, चल. तर आत्ता प्रेम तर म्हणतोय आता त्याला दिवसा भीती वाटत नाही, पण रात्रीची तर घाबरतात सगळी. ही काय, हीच आहे ती तुटलेली शाळा. तर का ही पाण्याची टाकी आहे आणि त्याच्या पलीकडच शाळा आहे. तर का हीच आहे ती जागा. इथं ही टाकी, पाण्याची टाकी, आणि इथं ती तुटलेली शाळा. काय प्रेम, जातोय का आतमध्ये? जा ना, चल ना आतमधनं टूर देऊ ना. भेण्यासारखं नाही होय. इथली काय रे स्टोरी होती तुला माहिती आहे ना? तर आता तुम्ही बघू शकता या शाळेच्या आतमध्ये इतकं मोठं झाड आलेलं आहे. अजून आतमध्ये काय काय असेल काय माहिती, आम्ही तर जास्त आतमध्ये गेलो नाही अजून. शाळा बारकीच आहे, पण लयच खतरनाक शाळा आहे. ही बघा जागा, शाळेच्या आतमध्ये मोठं झाड आलेलं आहे. इथं साप बीप काय पण असतात. आतमध्ये नको जास्त जायला. तर या जागेची पण एक भरपूर स्टोरी ती प्रेमला माहिती. प्रेम, सांग स्टोरी काय होती? तर जर तुम्हाला या जागेची रात्रीची टूर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. इथनं चल, इथून रस्ता आहे. हे पाण्याची टाकी, हे जंगल. इथं काय पण येतं बरं का रात्रीचं. लांडगे विंडगे येतात. चल शाळा मागणं दाखवून याला शाळा, चल. ही सगळं नुसते काटेचे झाड आणि हेच आहे तिथं. तर आता शाळेच्या मागं जायला तर काय रस्ता नाहीये, त्यामुळं आता आम्ही परत जातोय घरी. हे चल ये. तर ही मोठं बाबळीचं झाड आहे का ना प्रेम?